हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. झालं ना प्रॉब्लेम चौथा टॅली? तुम्हाला सगळ्यांना डाऊट होता आणि नंतर मी पण चेक केलं. तर काय झालं होतं, कॉल्स इन ॲरियर्स मी चुकून क्रेडिटला मांडलेले होते आणि त्यामुळे प्रॉब्लेम टॅली झाला नव्हता. चौथा झाला आता टॅली. समजला सगळ्यांना? ओके. नाव टुडे ऑनवर्ड्स वी विल स्टार्ट अँड सॉल्व प्रॉब्लेम नंबर 5. फर्स्ट आय विल रीड. आपल्या नेहमीच्या पद्धतीने मी काय करणार आहे की सगळे कुठले ॲटम कुठे मांडायचे आहेत हे सांगणार आहे. प्रॉब्लेम लिहिला का नोटबुकमध्ये? ओके. आता पेन्सिल घ्या आणि त्या प्रत्येक ॲटम पुढे तो कोणत्या शेड्यूलमध्ये येणार आहे ते आपण लिहिणार. म्हणजे प्रॉब्लेम पण वाचून होईल आणि ते मांडून पण होईल, तुम्हाला सगळं समजून जाईल. ओके. मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता तुम्हाला कंपनी फायनल अकाउंट जमायला लागलेलं असेल. कोणकोणते शेड्यूल असतात, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय आहे, बॅलन्स शीट काय आहे हे लक्षात आलं असेल. थोडंसं रिझर्व अँड सरप्लसबाबत अजून थोडासा डाऊट असू शकतो. ओके. एक प्रॉब्लेम 5 वेळा सोडवायचा म्हणजे काय होईल तुम्हाला ते समजेल. लक्षात आलं? ओके. नाव आय विल रीड प्रॉब्लेम. मयुरी प्लास्टिक्स Limited was incorporated with a nominal capital of rupees 40 lakh divided into 40,000 equity shares of rupees 100 each. Following is the trial balance. Trial balance दिलेला आहे. First we will discuss about the debit balances. Building कुठे येईल? TA. TA means tangible assets. Interest on overdraft. FC. FC means फायनान्स कॉस्ट. ओपनिंग स्टॉक कुठे येणार? चेंज इन इन्व्हेंटरी. CI. सॅलरीज. EB. EB मीन्स एम्प्लॉई बेनिफिट. इन्व्हेस्टमेंट आपण डायरेक्ट मांडूया करंट ॲसेटला, कारण बाकी काही नाही. करंट ॲसेटला आपण काय करूया? CA लिहा /D म्हणजे डायरेक्ट मांडून टाकायची. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस OE. कॅश इन हँड कुठे मांडणार आपण? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे येतील? OE. परचेसेस डायरेक्ट मांडून टाकायचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला. मशिनरी टँजिबल ॲसेट TA. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अदर करंट अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतील ना. डायरेक्टर फीज OE. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. पब्लिसिटी चार्जेस OE. डेटर्स ट्रेड रिसिवेबल TR लिहा तिथे. कॅरेज इनवर्ड डायरेक्ट लिहायचे आपण. कुठे लिहितो डायरेक्ट? प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम तिथे येतील. ओके. नेक्स्ट आहे वेजेस EB. EB मीन्स एम्प्लॉई बेनिफिट. नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड कुठे येतील? अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. फर्निचर TA. टँजिबल ॲसेट्स. पोस्टेज अँड टेलिग्राम OE. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. रिटर्न इनवर्ड काय करायचं आहे आता? हा नवीन ॲटम आला. 4 प्रॉब्लेममध्ये हा ॲटम नव्हता. रिटर्न इनवर्ड काय करायचे? मायनस फ्रॉम सेल्स. सेल्स कुठं मांडतो आपण? प्रॉफिट अँड लॉसला. बरोबर. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स असतात की नाही, म्हणजे सेल असतं, त्यातून हे लेस करायचे रिटर्न इनवर्ड. लक्षात आलं? काय लिहिणार तिथे? मायनस फ्रॉम सेल. कॅश ॲट बँक C&CE म्हणजे काय? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. डिबेंचर इंटरेस्ट कुठे लिहिणार? FC. रेंट ट्रेड्स अँड इन्शुरन्स OE. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस OOE. अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बिल्स रिसिवेबल TR. TR मीन्स ट्रेड रिसिवेबल. बॅड डेट्स OOE. अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. लूज टूल्स अदर करंट ॲसेटमध्ये लिहायचे. ऑडिट फीज OOE. अदर एक्सपेन्सेस OOE. आणि गुडविल डायरेक्ट लिहायचा इंटँजिबल ॲसेट्समध्ये. समजलं का? डेबिट साईड सगळी समजली तुम्हाला? ओके. नाव वी विल डिस्कस अबाउट द क्रेडिट साईड. क्रेडिट साईड डिस्कस करूया. दिसतं आहे? जनरल रिझर्व कुठे येणार? रिझर्व अँड सरप्लस. अदर रिसिट्स. आता अदर इन्कम आलं बघा. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला असतं की नाही, फर्स्ट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स आणि सेकंड पॉईंट काय असतो? अदर इन्कम. तिथे लिहून टाकायचं 5,000. बँक ओव्हरड्राफ्ट्स कुठे येईल? STB म्हणजे काय? शॉर्ट टर्म बॉरोईंग. रिटर्न आउटवर्ड बघा. रिटर्न इनवर्ड आले होते, आता रिटर्न आउटवर्ड पण आले. कुठे लिहिणार रिटर्न आउटवर्ड आपण हे परचेसेसमधून लेस करणार. नेक्स्ट डिबेंचर रिडम्पशन फंड रिझर्व अँड सरप्लस.
डिबेंचर्स 7% डिबेंचर्स लॉंग टर्म लायबिलिटी. ट्रान्सफर फीज OI अदर इन्कम. अदर इन्कममध्ये येईल बघा, वरती होतं की नाही आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहिलं की नाही अदर रिसिट्स, तिथेच अदर इन्कम येईल. क्रेडिटर्स ट्रेड पेएबल TP म्हणजे ट्रेड पेएबल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिझर्व अँड सरप्लस RS. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट OI म्हणजे काय अदर इन्कम. बघा अदर इन्कमचे आयटम या प्रॉब्लेममध्ये जास्त आहेत. शेअर कॅपिटलला डायरेक्ट फर्स्ट आपलं जे शेड्यूल असतं तिथे आपण लिहिणार. बिल्स पेएबल TP मीन्स ट्रेड पेएबल. सेल्स कुठे येतील, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. क्रेडिट साईड संपलेली आहे. समजलं का? सिंगल इफेक्ट द्यायचा, ट्रायल बॅलन्सचा फक्त सिंगल इफेक्ट असतो. ओके, नाव वी विल डिस्कस अबाउट द ॲडजस्टमेंट्स ऑफ द प्रॉब्लेम. बघा ॲडजस्टमेंट दिसत आहेत का? ओके. You are required to prepare profit and loss account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date as per Companies Act 2013 after considering the following adjustments. आता फर्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे? प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन मशिनरी अँड बिल्डिंग. माहिती आहे तुम्हाला काय करायचं? टँजिबल ॲसेटमध्ये ज्या ॲसेट लिहिले आहेत त्यातून लेस करायचं आणि सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा? डिप्रिसिएशनच्या शेड्यूलला द्यायचा. ओके. सेकंड आहे डिबेंचर इंटरेस्ट इज पेएबल फॉर 6 मंथ. आता डिबेंचर इंटरेस्ट आहे बघा आपल्याकडे, आपण त्याला टिक मार्क करूया प्रॉब्लेम सोडवताना. त्यात ॲड करायचं डिबेंचर इंटरेस्ट आणि सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा? अदर करंट लायबिलिटीमध्ये द्यायचा. ओके, समजला? ही झालेली आहे ॲडजस्टमेंट. राईट ऑफ 25% ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, ही पण झालेली ॲडजस्टमेंट. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसमधून लेस करायचं आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा? OOE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता क्लोजिंग स्टॉक आहे 13 लाख, कुठे येईल? चेंज इन इन्व्हेंटरी. ओपनिंग स्टॉकमधून क्लोजिंग स्टॉक काय करायचा? मायनस करायचा. सिंगल इफेक्ट तिथं झाला, म्हणजे फर्स्ट इफेक्ट किंवा एक इफेक्ट तिथे द्यायचा, सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा? बॅलन्स शीटच्या ॲसेटला डायरेक्टली. ओके. थर्ड, प्रोव्हाइड फॉर टॅक्सेशन. टॅक्सेशनसाठी काय आहे? प्रॉफिट अँड लॉसला आपण लिहितो डिफर्ड टॅक्स, करंट टॅक्स आहे की नाही, त्याच्यामध्ये करंट टॅक्स लिहून टाकायचा आणि सेकंड इफेक्ट STP शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. फास्ट सांगते, व्हिडिओ मोठा होतो आणि मग तो अपलोड होत नाही म्हणून. समजते? लिहून घ्या, पुन्हा पुन्हा ऐका. नेक्स्ट आहे फर्दर बॅड डेट्स 20,000 आर टू बी रिटर्न ऑफ. बघा आता या दोन ॲडजस्टमेंट आहेत. काय करायचं? 20,000 काय करणार आहोत आपण? डेटर्समधून मायनस आणि बॅड डेट्समध्ये ॲड. दोन्ही ॲडजस्टमेंट तशाच करायच्या. अँड प्रोव्हाइड फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. काय करायचं? बॅड डेट्समध्ये ॲड आणि डेटर्समधून लेस. ओके. आता नेक्स्ट 7th ॲडजस्टमेंट. सॅलरीज ड्यू बट नॉट पेड वेअर ₹10,000. बघा आता हे दोन ॲडजस्टमेंट आहेत. आधी फर्स्ट ही डिस्कस करू. सॅलरीज ड्यू बट नॉट पेड म्हणजेच काय? आउटस्टँडिंग सॅलरी. बरोबर आहे की नाही? मग आउटस्टँडिंग आपण काय करतो? सॅलरीमध्ये ॲड करायची आणि सेकंड इफेक्ट अदर करंट लायबिलिटीला द्यायचा. ओके. आता नेक्स्ट पार्ट ऑफ हा ॲडजस्टमेंट. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. आता ही प्रीपेड आली, अमाऊंटेड टू ₹4,000. बरोबर. प्रीपेड इन्शुरन्स काय करायचं? इन्शुरन्समधून लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा? शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स STP. ओके. बरं, आता लास्ट ॲडजस्टमेंट, लास्ट नाही आहे, 8th. द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मेड द फॉलोइंग ॲप्रोप्रिएशन. आता ह्या नेहमीच्याच ॲडजस्टमेंट आहेत, ह्या झालेल्या आहेत तुमच्या. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व वरती ॲड करायचं, खाली लेस करायच्या. ट्रान्सफर टू डिबेंचर रिडम्शन फंड वरती रिझर्व अँड सरप्लसला ॲड करायचं, खाली काय करायचं? ॲप्रोप्रिएशनला लेस करायच्या. 10% डिव्हिडंड ऑन पेडअप कॅपिटल काय करायचं? रिझर्व अँड सरप्लसला ॲड करायचं आणि सेकंड इफेक्ट शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्सला द्यायचा. समजलं? ओके. आता लास्ट काय आहे? प्रोव्हाइड मॅनेजर्स कमिशन 10% ऑन ₹3 लाख. आता इन्स्टेड ऑफ दॅट त्यांनी 30,000 कमिशन दिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. आता काय करायचं? याची इफेक्ट अदर करंट लायबिलिटीमध्ये एक इफेक्ट द्यायचा आणि सेकंड इफेक्ट ऑपरेटिंग OOE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. खर्च आहे की नाही हा, म्हणून काय करायचं? अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला एक इफेक्ट द्यायचा अँड सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा? अदर करंट लायबिलिटी. ओके. समजलं? हे सगळं लिहून घ्या आणि नंतर काय करणार आहोत आपण? प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काढून ठेवायचं आहे आणि मग आपण शेड्यूल मी तुम्हाला सोडवून देणार आहे. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, ट्रायल बॅलन्स टॅली झाला नाही, मला कॉल करा. फक्त इव्हिनिंगला कॉल करा. दिवसा माझे लेक्चर रेकॉर्डिंग चालू असतं.
ओके, समजलं? ओके, थँक्यू, बाय. आणि त्याचे आन्सर्स पण टाकायचे बरं का किंवा मग तुम्हाला दुसरं हे सांग